छगन भुजबळ भाजपच्या वाटेवर. अंजली दमानियांचा मोठा दावा. भुजबळ भाजपत जाण्याच्या चर्चा का? राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते आणि राज्याचे अन्न नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ भाजपच्या वाटेवर असल्याच्या चर्चांना उधाण आलंय. भुजबळांविषयी हा मोठा दावा केलाय सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानियांनी. ट्विट करत अंजली दमानियांनी हा दावा केलाय. अंजली दमानिया ट्विटमध्ये म्हणतायत की भुजबळ भाजपच्या वाटेवर आहेत. एकेकाळी भुजबळांच्या भ्रष्टाचाराविरुद्ध जनहित याचिका करणारा भाजप त्यांना मोठा ओबीसी नेता बनवणार आहे. अशा भ्रष्ट माणसांना मोठं करणार राजकारणासाठी. कुठे फेडाल हे पाप? अशा माणसाला एक चेहरा बनवून आणि इतकं मोठं करणं, ज्याची खरं तर राजकीय कारकीर्द संपल्यात जमा होती, अशा माणसाला पुन्हा मोठं करणं अतिशय दुर्दैवी आहे असं म्हणावं लागेल. कारण ओबीसीचा चेहरा खरंच भाजपला बनवायचा असता तर त्यांच्याकडे त्यांचे स्वतःचे नेते बरेच होते. पंकजा मुंडे होत्या. त्यांना सगळ्यांना डावलून अशा चेहऱ्याला त्यांनी मोठं करणं हे अतिशय कुठे गंभीर बाब आहे आणि कुठेतरी हे घाणीचं राजकारण आता थांबायला हवं. तर दमानियांचा दावा भुजबळांनी फेटाळलाय. त्यांनाही काय माहिती कुठून मिळाली आणि काय त्या म्हणाल्या, मला काय कल्पना नाही का म्हणाल्या त्या. पण ठीक आहे, आता त्या म्हणाल्या तर असलं काहीही प्रपोजल माझ्याकडे नाही. मला काय कुठल्याही पदाची काय मोठी हौस नाहीये. ओबीसीच्या बाबतीमध्ये मी आज नाही, गेली 35 वर्ष तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की मी काम करतोय आणि पार रामलीला मैदान, हरियाणा, पटना, जयपूर सगळीकडे मोठ्या मोठ्या रॅलीज सुद्धा झाल्या. त्यामुळे आता नवीन काहीतरी बनावं अशी काही मला ही अपेक्षा नाही आहे. छगन भुजबळांची राजकीय कारकीर्द कशी राहिलीये पाहूया. छगन भुजबळांनी शिवसेनेतून राजकारणाला सुरुवात केली. नगरसेवक ते मुंबईचं महापौर पद भूषवलं. ओबीसी मंडळ आयोग मुद्द्यावर शिवसेनेला जय महाराष्ट्र केला. शरद पवारांच्या नेतृत्वात काँग्रेसमध्ये प्रवेश केला आणि कॅबिनेट मंत्री झाले. शरद पवारांसोबत राष्ट्रवादी काँग्रेसचे ते संस्थापक सदस्य होते. महाराष्ट्राचं उपमुख्यमंत्री पद देखील त्यांनी भूषवलं. त्यानंतर शरद पवारांची साथ सोडत अजित पवारांसोबत बंडात सहभागी झाले. समता परिषदेच्या माध्यमातून लाखोंचा ओबीसी समाज भुजबळांनी जोडलाय. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यामुळे ओबीसी समाज भाजपावर नाराज असल्याची चर्चा आहे. त्याच काळात भुजबळ ओबीसींची वज्रमुठ बांधण्यात यशस्वी झालेत. त्यामुळे भुजबळांचा भाजपाला फायदा होऊ शकतो असा अंदाज मानला जातोय. त्यात दमानिया यांच्या ट्विटनंतर भुजबळ भाजपाच्या वाटेवर असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे. कॅमेरा पर्सन सोनू भिडेसह सागर गायकवाड, G24 तास, नाशिक.